देव बोलाया लाग रे देव देव बोलाया लाग रे देव देव बोलाया लाग रे देव सूर्यदेवास म्हणायचं गायकवाड घराला येती होती कुलमी बाईवर होती बाईला वया लागला लागव बाई अव माईला वया लागव बाई लाव चुलिया कामाव बाई लव चुलिया कामाव बाई चुली कामाला अग्नी कोल्हळ करत श्रीमाई बावली होती पाहिजे पंच भगवान यार करव बाई मोजत यार करव बाई मोजत यार करव बाई मोजत यार करव बाई मोजणं तयार केलं कशाच्या ताटा वाढला ओढले करे बाळवत शिंग खेळाया लाग रे देव बाळ खेळाया लाग रे देव बाळ खेळाया लाग रे देव बाळ खेळाया लाग रे देव खेळायला लागला तुम्हाला चला जेवण करून जेव्हा टाइम होऊन गेला सांज वाळून गेली आई बोलाया लाग बाई बाई बोलाया लाग बाई बाई बोलाया लाग बाई बाई बोलाया लाग बाई दोन्ही बरोबर तिकडे कुलबी ह्याच्या हिमत बसती भोजन कर रे देव भोजन कर रे देव देव भोजन कर देव देव भोजन कर रे देव माझी बडी सोळे जेवण खावण करून तिरुपती झाला परत म्हणे चार परहरात्र मंदिर बाळ विश्रांती कर बाळ विश्रांती कर रे बाळ विश्रांती कर बाळ विश्रांती कर रे म्हणजे बाळ होता विश्रांती करायला लागला तीन पररात्र निघून जाती एक पररात्र शिल्लक राहत समय कार्तिक बाळाला देव बोलाया लागार देव बोलाया लागा देव बोलाया लागार देव बोलाया लागा तू देव बोलाया लागार देव बोलाया लागा तू सार्थिकला होता सांगायला लागल्या सार्थिक बाबा आपल्या मनाला सजवण्याला बाबा माझ्या व्यक्तीला जायचं आपला टाइम होऊन गेला सूर्य सार्थिक बाळाला भाऊ का माना लावर भाऊ का माना लावर तू देव का माना लावर देव का माझ लाव तू सार्थिक ना बाळ होत बऱ्याच लागत पायपीला ठोकत गळ्यामध्ये गाठ बांधती अटकती फळाला बारशी बांधे रे अरे देवा तू
सजवरे अरे देवा तू रे सजवरे अरे देवा तू सारथीने तर सजवून जगलं सूर्याला चांगलं पांघोळ केली अमेरिकेला यात्रेने अंगामध्ये जागा पवत डोळ्यातीच कळायचा मनात सौर माळे रे अरे देवा तू देव मनात सौर माळे रे अरे देवा तू देव मनात सौर माळे रे अरे देवा तू सूर्यदेवराला पत्रिकेचा चरुण ह्याला मारला सूर्यादेव रत्नामध्ये बसला सार्थिक बळावता दुरावरती बसला रजबारीच्या पाठी होता टाकत सूर्यादेवचा अरे देवा तू अरे देवा तू देवराजा मंदिर अरे देवा तू चालायला लागला बोलता गडगा बैला रथ गडा माहिदर्तीला नंद रे अरे देवा तू कसा नंद रे अरे देवा तू कसा नंद रे अरे देवा तू तिला नंदोळा कोंबड्या पुत्याच्या कानी आवाज गेला कोंबड्या पुत्याने तर छाती टाकली कोंबड्या पुत्याने बांध दिला आणि मग बाहेर नगरा मधी आई बाई गोगल गाई कानी आवाज गेला कुलंबी बोले रे अरे देवा तू कुलंबी बोले रे अरे देवा तू कुलम्या बोले रे अरे देवा तू कुलम्या होता सांगायला ऐकू म्हणे राणे उठ पाटील होऊन गेली कोंबड्या बांध देऊन राहिला आपला काम धंद्याला जायचं आहे मग स्वयंपाक पाणीवर कायला पाहिजे तिकडे कुलंबी बोले रे अरे देवा तू कुलम्या बोले रे अरे देवा तू कुलम्या बोले रे अरे देवा तू दुबळा राणी होती बाई कडक्यात उठून बस कसऱ्या बाईला डोळा पुसत पाय पुसत आणि मग दादा बाई सुल्याजवळ गेली अग्नी कोला करते अंड्या गंगा पाणी सुल्यावरती दादा बाई 100 रुपये गडा घेतली राणी आई पाण्याला चालव म्हण्या कमाई तुरी गणारी घरी माई पाण्याला चालव म्हण्या कमाई तुरी गणारी घरी माय बाईने चालता बोलता की हे बाईला निघून गेली आणि मग तुझा बाईने त्या गडावर सुंगच्या बैठकीत ठेवल्या त्याचा तुकडा बाईना होता गडा होता देवला घसला पुसला सोपरस्त केला ये बाया बाई पाण्याला बरव म्हण्या बाई तुरी गणारी घरी पाण्याला बरव म्हण्या बाई तुरी गणारी घरी बाईनं तर पाणी भरला बारा उचलून गुडघ्यावरती ठेवला आणि मग तुम्ही त्या डोळ्यावरती ठेवला दंडावर माझ्या बोळी बाई आई घराला उसव म्हण्या बाई तुरी गणारी घरी आई गडा उसव म्हण्या बाई तुरी गणारी घरी गडावरचा डोळ्यावरती ठेवला मग बाई परत झाली साखरीच्या तोलाखाली घुंगराच्या मोला खाली मराणी आईचा लया लागव म्हण्या बाई तुरी गणारी घरी
बाई चालाया लागव म्हण्याक बाई तू रिगण्यारी घरी बाई चालता चालता बोलता येला सम घराला येला घडा होता बाई ढगी ठेवल्या सुपडी होत्या खुंटीला गावल्या शिरबाईना होता शिरावी घेतली घेतली ये बया मायवाणी झाडण्या जुळ्याव मायव मानी तू 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 बाई मावशी झाडझुड करायला लागली सिऱ्या देवता सकळवारी कणबारीला याला कजरिया देवाना होता बदलगाचा वृत्त पाहुणा लावला पाहिजे तिला देव मला उजाळा सोडर देव म्हणा तू देव म्हणा उजाळा सोडर राजा मोहन तू देव म्हणा उजाळा सोडर राजा मोहन तू देव म्हणा उजाळा सोडर हिरा मोती बरं सूर्यदेव ना होत सकटबारी कडबाला सूर्यदेव याला मेघाला तिरव्यासाठी रेशमेकडा रेशीम सुटती हऱ्याला ताला सुटती गोंड्याला गोंडा सुटती धाकण काजी नवकण फिरतो अटखण जुगाला देव मग उजाळा होती राजा मोहन तू देव म्हणा उजाळा वडर राजा मोहन तू सत्यवगा मंदिर राजा मोहन तू रे देव राजा मंदिर हिरा मोती तू देव होता उद्ध झाला बाया तुकडा राणी ना होता बाया दैन्याला सांगती ये गड्या दैन्या उठा रे उठा अंघोळ स्नान करा सूर्यदेव उद्या होऊन गेला कामाला जायचं आहे धंद्याला जायचं आहे अशी तुकडा राणी माई मानी बोलायला लागव माय व मानी तू चल माय मानी बोलाया लागव माय व माने तू माय मानी बोलाया लागव माय व माने तू माय मानी बोलाया लागव हिरा मोती तू तुला कुलबी कशा बाळ्या उठून आंघोळ पांघोळ करत नडती पिरती आणि तयारी सस्ती नडती सूर्याला राहिला दोन्ही हात जोडत नमस्कार करत दुबळे कुलमी बोलाया लागा रे बाहू म्हणा तू कुलब्या बोलाया लागा रे राजा मोहन तू कुलब्या बोलाया लागा रे राजा मोहन तू कुलब्या बोलाया लागा रे हिरा मोती तू कुलब्या होता सांगायला लागला कजराचा म्हणजे बाळू बाळा याला शंकर बाळा देव सिंग बाळा दुबळे कुलबी बोलाया लागा रे बाहू म्हणा तू कुलब्या बोलाया लागा रे राजा मोहन तू कुलब्या बोलाया लागा रे राजा मोहन तू कुलब्या बोलाया लागा रे हिरा मोती तू उठा रे उठा कामाला जायचं तुबळे कुलबी कुलब्या बोलाया लागा रे राहू म्हणा तू कुलब्या बोलाया लागा रे राजा मोहन तू कुलब्या बोलाया लागा रे राजा मोती तू देवतरी बोल देवतरी बोल देवतरी बोल अरे देवा बोल 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 मना रावण धनी तू मग झालं बरं शंकरे बाळवत डोळा पुसत ह्याचा नाही बोललं जात पाण्या उतरवून घेत शंकरे बाळ आंघोळ करायला मोहन तू बाळ आंघोळ कर हिरा मोती तू
बाळ आंघोळ्या कर रे राजा मोहन तुई बाळ आंघोळ्या कर रे हिरा मोती तुई आंघोळ करायला लागला आंघोळ बांघोळ करून बाळवदानी आरती पेरती तयार होती आणि मग दादा शंकर्या बाळ होता सांगायला लागला मत आज म्हणे तुम्ही कामाला येऊ नका आज आम्ही दोघच बंधू जात आम्हीच काम करून येत तुम्ही घरात राहा शंकर्या बाळ बोल बोल रे बोल 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 देवा बोल रे बोल म्हणा देवा बाळ बोल बोल रे बोल 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 देवा बोल रे बोल म्हणा देवा शंकर बा सांगायला लागला माझी ऐकत नाही शंकर आई येला कमायला येत नाही रे नाही देवा नाही रे देव म्हणा देवा असे येऊ गा मंदिरा मध्ये मधी मध्ये मोदी रे देव म्हणा देवा मगाच्या भावात ऐकत नाही कधी शंकर भावा बिनाऱ्या आणि मग त्याचा भाऊ भावशिंगला सांगतो ये गड्या भाऊ गड्या बांधावून गेल्या हरी करवा कमाला जाऊ बोल बोल रे बोल 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 रे देव म्हणा देवा बळ्या बोल बोल रे बोल 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 रे देव म्हणा देवा मग शंकर्या बाळू होता गजऱ्याने रे घेतली आणि कामाला येला धंद्या येला चाल चाल रे चाल 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 देवा चाल रे देव म्हणा देवा बाळ चाल चाल रे चाल 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 रे देव म्हणा देवा दिवस मागे दिवस वर्ष मागे वर्ष एक वर्ष करता 2 वर्ष होती शंकर्या शाना झाला रे झालं 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 झाला रे झालं म्हणा देवा बळ शाना झाला रे झाला झालं झालं झाला रे देव म्हणा देवा मग त्याचा भाऊ शाना होऊन गेला कशा भाऊ कामावरून येत थोडा हातपाय दवती आणि कशा या सावडीवरी गर्दी येरली शंकर्या मन बोल रे बोल भाऊ बोल भाऊ रे देव राजा मंदिर बोल हरी बाळे मना बोल रे बोल भाऊ बोल भाऊ रे देव राजा मंदिर देव हरी शंकर भाऊ ताईला काय सांगतो ये गडी माता मी बरं आई गुंजराच्या गावामध्ये फिरून येतो गलीमधून हिंडून येतो अशा शंकर्या बाळ होता बाळे मला बोल रे बोल भाऊ बोल भाऊ रे देव राजा मंदिर बोल हरी बाळ मला बोल रे बोल भाऊ बोल भाऊ रे देव राजा मंदिर देव हरी भाऊ मग दादा
शंकर्या बाळवत कजऱ्या चावडीवर जाऊन बसत कजऱ्या गुन्हा येत गप्पा गोष्टी ऐकत आणि काही चावलं बोलत असे शंकर्या बाळ मना बोल रे बोल बोल भाऊ देवराजा मंदिर बोल हरी बाळ मना बोल रे बोल भाऊ बोल भाऊ देवराजा मंदिर देवर हरी कजरा तो म्हणे माझ्या चावडीवरती या नगरीमध्ये आणि मग भाऊ या एक मागचा पोर्या मारणे पोर्यानी हे बारक्या भाऊ सोडी मग बारी रे बारी भाऊ बारी भाऊ देवराजा मंदिर देवर हरी जोडी मग बारी रे बारी भाऊ बारी भाऊ देवराजा मंदिर देवर हरी आता तू माका फोनाला निघतात मग जर्नेला फोन करी राहतात नाट तू ठेवस एक सांग मग सारवाडी लावू तर तू एक सांग मग बघ तू कधी आईला मांडी लावू तर तू कोणी दाणी डाबला सांग हे भाऊ अशा तुझ्या गोटी रे गोटी भाऊ गोटी भाऊ देवराजा मंदिर बोल हरी सांगू तुम्हाला गुण रे गुण भाऊ गुण भाऊ देवराजा मंदिर देवर हरी मग अशा करता करता या शंकर्या बाळवत कशराता म्हणे मांगाच्या पोऱ्याच्या संभारच्या पोऱ्या याच्या जोडी मनी संगत मध्ये जाऊन बस बस भाऊ बस भाऊ देवराजा मंदिर बोल हरी बाळ जाऊन बस रे बस भाऊ बस भाऊ देवराजा मंदिर देवर हरी आणि मग तो मागण्याचं मरणं पोर्या त्याला काही काम नाही धंदा नाही उद्योग नाही सकाळी आंघोळ करत का बस त्या चावडीवर जाई बस मग त्या ढजारी का भागोशी या बस सोड मग शंकर्या बाळवत संध्याकाळ जाई बस ना जेवणा टाईम होईना जेवायला घरा नाही घेऊन यावा ना म्हणजे शंकर्या बाळा येत मग चाल भाऊ चाल भाऊ देवराजा मंदिर बोल हरी नीतीने चाल रे चाल भाऊ चाल भाऊ देवराजा मंदिर देवर हरी मग तो मागण्याचा भरामुरे काय सांगे अरे बरं भाऊ रावपोऱ्या म्हणले की कोण आहे कोणाचा आहे कोणाचा नाही कधीचा परा दिसेल नाही आता आपले गाव मग चावडी गोरीवाला लागा काही दिसता कटावा कटनस अशी मंडप बोलाय लागे अरे लाग रे देवरे म्हणा चाला जिरे नदीर जिरवजिनी देव बोलाय लाग अरे लाग रे देव मना चाला जिरे नदीर जिरवजिनी सांगायला लागला मग बरोबर संध्याकाळ येईल आणि मग या शंकर्या बाळवता दुसऱ्या दिवशी काम धंदा करू आणि मग घराला याला पाय होती आणि मग शंकर्या बाळ होता शंकरा मंदिर जाती आई याला बोलाय लागे अरे लाग रे देव मना चाला जिरे नदीर जिरवजिनी
बोलाया लाग 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 अरे लाग रे गौर मना साला जिर जिर जिरव जिजी देवर तू देव बोल रे मना देवर तू देव बोल रे मना देवर तू देव बोल रे मना देवर तू शंकर बाळा काय म्हणत ये गडे मत याच्यात का चावडीवर जाऊन येत शंकर मारून येत आई सांगत ये भाऊ आई बोलव मनी माई तू माई बोलव मनी माई तू माई बोलव मनी मायव तू माई बोलव मनी लाडकी तुझी आणि मग मला या भरता मी थकी म्हणा मग आता कुठं जायला कठ नाही मग आता एवढं आलं बशी घेवा वाया नाही जर असं मला आहे गाव हिंडी होती मला फिरले बसले उठले शिवाय बरा वाटत नाही असे शंकर या बाळ बोल मना देवर तू बोल मना देवर तुझी बाळ बोल रे मना देवर तू बाळ बोल रे मना लाडक्या तुझी शंकर बाबा आईला सांगायला लागला आणि मग त्याचा बाळाला होता कसरत आई हिला आवडून बोलू शंकर म्हणे मांगाच्या पुऱ्या जवळ वरच्या पुऱ्या जवळ निघून गेला रे मना देवर तू निघून गेला रे मना देवर तुझी निघून गेला रे मना बाऊर तू निघून गेला रे मना देवर तुझी मग बाबा निघून गेला आणि रजोदाचा भरता पुरे मागचा पुरे काय सांगतो ये गड्या भाऊ अरे पण रोज तू बस काही चावळच नाही बोलच नाही पण नेमका कुठला आहे कोणाचं आहे कोणाचं नाही ना नाव काय आहे आम्हाला असं बाळ बोलल्या बोल रे मना बाऊर तू बाळ बोलल्या बोल मना देवर तुझी बाळ बोल रे मना बाऊर तू बाळ बोल रे मना देवर तुझी मग दादा शंकर बाळा सांगत मला गड्या भाऊ मी म्हणता तुम्ही कुलमीला मुलगा आहे आणि मग तुझं नाव काय आहे माझं नाव म्हणे शंकर आहे मग तू आम्हाला दिसच नाही या भरकड नाही काय काम धंदा कर काही नाही अशा मागणा पोऱ्या बोलाया लागर तू लागर तू देव बोलाया लागर तू देव बोलाया लागर तू लागर तू देव बोलाया लागर तू मागण्या पुऱ्या सांगतो ये प्रिया शंकरिया आणि मग तू कोण या भरकंग नाही आम्हाला गाव हिंडता फिरता दिसत नाही फक्त आवडला तुला येतो मग सकाळीच ना उठीस ना कुठं ना जातो तू जातो रे तू भाऊ कुठं ना जातो रे तू भाऊ कुठं ना जातो रे तू जातो रे तू भाऊ कुठं ना जातो रे तू शंकरला सांगतो गड्या मला भाऊ आता मग फक्त आवडल्या घर येऊ सकाळी मला कामला जावं लाग धंद्याला जावं लाग आणि मग पर्या तू एवढं काम कर तुला काही शेती बिती का नाही शंकर्या बाबा सांगतो ये गड्या भाऊ मला शेती नाही पोती नाही शेती काहीच नाही काम धंदा करू परपंच कोण राहिलं तू राहिलं रे तू भाऊ कोण राहिलं रे तू
बाळ बोलाया लागर तुई लागर तू बाळ बोलाया लागर तुई आणि मग या शंकर बाबाचा सांगायला लागला हा. मला म्हणे शेती नाही पोती नाही नाही. मला कामधंद्याला झाल्याशिवाय जमणार नाही नाही. कामधंद्याला जाणार नाही नाही. आमचं पोट भरणार नाही नाही. असे शंकर बाळ बोलाया लागर तुई लागर तू बाळ बोलाया लागर तुई बाळ बोलाया लागर तुई लागर तू अजय वग मंदिर तुई आणि बरोबर काय याच्या मागचा पुऱ्या सांगत तू हा. हे गड्या शंकर्या हा. अरे खरं तुला म्हणे शेती नाही नाही. नाही हे दादा म्हणे नाही मग? मापाकांना जमीन नाही जुमला नाही नाही. नित दिवस लोकांनी मलमजुरीला जावा जावा. अन्न पैसा टाकाडीला यावा नाही वा. शरसंपा मजुरी घेऊन येवा येवा. त्याच्यावरी वरी. भाऊ पोटे ना बरुर तुई बरुर तू भाऊ पोट ना बरुर तुई बाळ बोलाया लागर तुई लागर तू भाऊ पोट ना बरुर तुई आणि मग या शंकर बाबाचा सांगायला लागला लागला. आणि मग दादा पाणी गोपा गोष्टी करता करता याना येलो. आणि मग मागना पर्यंत भरापुऱ्या होता होता. हे गड्या भाऊ भाऊ. आपल्याला काम धंदाची गरज नाही नाही. शंकर्या बाबांनी यावर दमून तकून येतो येतो. त्याला आपला चावला जास्त चावला टाइम नाही. नाही असं भरणा पोर्या पोर्या. मागण्या पो जोडीदारला भाऊ बोलाया लागर तुई लागर तू भाऊ बोलाया लागर तुई बाळ बोलाया लागर तुई लागर तू बाळ बोलाया लागर तुई अशा बाळवता सांगायला लागला हा. जवळ शंकर्या बाळवत होतं. त्याला चालून बोलू. एकडे भाऊ भाऊ. आता म्हणे मला जेवण टाइम होऊन गेला गेला. आई घराबाट हे राहती हो. मी आता जेवायला जातो. जातो मग मागण्याचं भरापूर हवी सांग सांग. आई बी गोष्ट घरी जाय होय. भाऊ आता मी जेवायला जातो हो. मी जावा जावा. अशा शंकर्या हो. बाळ चालाय लागर तुई लागर तू बाळ चालाया लागर तुई बाळ चालाया लागर तुई लागर तू बाळ चालाया लागर तुई देव चाले चालणार चालणारे मन देव सुत योगा मंदिनारे मंदिनारे मन देव सत योगा मंदिनारे मंदिनारे मन देव शंकर बाळ कधी काम धंदा करू असे करता ये ना असं मरच्या पुढे ये ना मरच्या पुढे ये ना शंकर्याला बाळ बोलणारे मन देव बोलणारे मन देव बाळ बोलणारे मन देव मागण्यापुरीला झालं खबर कळली आणि मग त्या गावामध्ये मध्ये. पाण्यात बा म्हणियत वावर म्हणे कायला कडला भांगचा पोर्या भरणे पोर्याला बाहू बोलणारे मन देव बाळ बोलणारे मन देव बाळ बोलणारे मन देव सांगायला लागला लागला. गड्या म्हणे भाऊ भाऊ. अरे मग त्याचा बा म्हणून दादा ये ना ये ना. भावरिकाला काढेल होय. काही गाव सुनी राहिला ये ना. अशा मला सांगून राहिला ये. तसं बरोबर सांग हे परी माग दादा म्हणे हो. अरे एवढा दुसऱ्याला घाला पेक्षा मग. आपला एक जोडीदार आहे होय. त्याला घेऊन देऊ देव. अशाचं भरणं पोर्या भाऊ बोलणारे मन देव बाळ बोलणारे
बोलणारे मन देऊ बाळ बोलणारे मन देऊ सांगायला लागला आणि मग दादा मागण्यामध्ये सांगे मी गोष्ट करी जाई बरं म्हणे आपण आता संध्याकाळला बसू शंकरी येईल त्याला विचारून पाहू काय करतो काय नाही असे पुसं भरणा पोर्या बोलल्या बोल रे पांडुरंगा नदी भरले चंद्रभागावजी देव बोल रे पांडुरंगा नदी भरले चंद्रभागावजी टाइम झाला आणि मग या शंकराच्या होते बरं सुट्टी झाली आणि मग दादा मागण्या पुढे सांगतो आता मला शंकराची सुट्टी होई आणि मग आता घराला येई अशा मागण्या पोऱ्या बोलल्या बोल रे पांडुरंगा नदी भरले चंद्रभागावजी बोलल्या बोल रे पांडुरंगा नदी भरले चंद्रभागावजी टाइम झाला शंकराची गजरा सुट्टी झाली शंकराने तो डबा घेतला गजरात म्हणे दुबळवाडी याचा शंकर बाळ रस्ता बोल रे पांडुरंगा नदी भरले चंद्रभागावजी बाळ रस्ता मोड रे पांडुरंगा नदी भरले चंद्रभागावजी घराला जेवायला लागला शंकर होता भारती रोजने झोपडीला गेला आणि मग आईला सांगे तू ये गडे माता मला म्हणे पाणी लयावा आणि मग दादा बाईना होता जरी तांब्या दबलं चवलं पाण्यानं भरला याला आई पाणी न पाज पाणी न पाजरी माई पाणी पाजवा पाणी पाजरी पाणी मधला बाळ शंकर शांत झाला आणि मग बरं बघायचं थोड्यात पाय तू येती हळवली चौक होती आणि मग शंकर या होता आई याला बाळ बोलायला गर हर देव बोलायला गरी बाळ बोलायला गर हर देव बोलायला गरी शंकर बाळा बरं तोंड हात पाय ठेवती आईला सांगे तिकडे माता आता म्हणे मी मला जोडीदार वाट पाहून राहते म्हणे मला चटका भर जाऊन बसून येतो आई सांगते म्हणे भाऊ रोज काम करीत मी तकी रोज बसा उठ्याला जात कटाळा एक नाही दुबळी कुलमी माई व बोल माई व बोल धन जिरवजी माई व बोल धन जिरवजी शंकर बाबा चालता झाला आणि मग चालता बोलता चावडीवर निघून गेला आणि मग मागच्या महिन्याचा भारतीय पोर्या याचा चावडीवरी गुन्हान्या गोटी धन धीरवजी गुन्हान्या गोटी
गोटी रे गुणान्या गोटी गुणान्या गोटी रे धन जिरवाजी जी मग भाऊ बसला कसं थांबून मागण्यापुढे सांगतो ये पर्या शंकर्या तुम्ही का वसून वाटते खीर राहिना आज काय टाइम होऊन गेला नाही शंकर्या बोलाला बाळ रे बोल रे धन जिरवाजी जी देवर बोल देवर बोल धन जिरवाजी जी मग शंकर्या सांगत गड्या भाऊ आज पण मला जरा टाइमच होई गया आणि मग आज कामावर सुट्टी बी जरा लेटच होई नाही म्हणून मला येते आता टाइम होई गया अच्छा शंकर्या होता त्या पोऱ्याला सांगून राहिला आणि मग दादा शंकर्याला आमचा पोऱ्या बोलायला बोलायला गर धन जिरवाजी जी बोलायला गर बोलायला गर धन जिरवाजी जी मग पहिला म्हणे दादा मागचा पर्या सांगत एकडे शंकर्या तुला म्हणे जरा मी एखादी गोष्ट विचारली तुला रागता नाही नाही शंकर्या बाळवता पहिला तर म्हणे संभार मागण्या पोऱ्याला बोलायला बोलायला गर धन जिरवाजी जी बोलायला गर बोलायला गर धन जिरवाजी जी आणि मग मला काय सजा लागणार विषय नाही आणि मग मला पटेल कारी आता तुम्ही सजा काही वाईट सांगणार नाही चांगलीच गोष्ट सांगते शंकर्या या जोडीदाराला बोल रे देव रे म्हणा तुई बाळ बोल रे देव रे म्हणा तुई बाळ बोल रे देव रे म्हणा तुई भरता बोल्या सांगत वेड्या भाऊ आता मग तू दिवस लोकांच्या मंदिरात जास्त काम धंद्याला जातो आता तू कष्ट करणार आहे काम करणार आहे आम्हाला काही थोडा काम होणार नाही कष्ट होणार नाही अशा मागण्याचं भरणा पोर्या शंकर्या बाळाला बोल रे देव रे म्हणा तुई बाळ बोल रे देव रे म्हणा तुई बाळ बोल रे देव रे म्हणा तुई शंकर सांगायला लागला भाऊ जर जमला एक चित्र फार चांगलं कल्याण वय तुझ्या फायद्यासाठी वय काम धंद्याला जाणार नाही मंदिराला जाणार नाही असे शंकर्या बाळा याला आमचा महाराला बोल धन जिरवाजी जी बोल धन जिरवाजी जी मागण्या पुढे सांगत ऐकलं मला शंकर्या भाऊ अरे मला तुला आम्ही सोय गवसून ठेवली एक जागा म्हणजे जागा भेटून राहिली थोडी जागा जर घेता तर बहीण चांगला काम होता नावच्या ना केल्यानं होऊन जाता मागण्या पोऱ्या बोलायला बाळ बोलायला ग म्हणा देवा तुम्ही बाळ बोलायला बाळ बोलायला ग म्हणा देवा तुम्ही
शंकर होता सांगायला लागला मला भाऊकडे काय गोष्ट आहे काय नाही मला मोकळी तर चावडून दाखवू शकत नाही आणि मग त्याचा मागण्या पुऱ्या सांगतो हे गड्या शंकर या भाऊ आता मला बरे ते बामन या ना भावावर म्हणे विकायला काढेला आहे एवढा भावर तुला येऊन देऊ अशांचा विचार आहे शंकर या बाळाला अरे बोलाया लगरे बड़े बोलाया लगे बना देवा बड़े बोलाया लगरे बड़े बोलाया लगे बना देवा मग शंकर सांगायला लागले भाऊ तुम्ही सांगता ही गोष्ट करी आहे पण माझ्याजवळ म्हणजे तेवढा पैसा नाही काही नाही इकडे शंकर्या तुला बाकीचा काही घेणार नाही पैसा इथं काय करता आम्ही बसलो आहे कशा त्याला पैसा द्यावा ना कशा नाही आमच्या हातामध्ये आहे अशा मागचा महाराज मुलगा म्हणे भाऊ बोलाया लगरे बड़े बोलाया लगे मना देवा बड़े बोलाया लगरे बड़े बोलाया लगे मना देवा शंकर होता सांगायला लागला गड्या भाऊ आता म्हणे मला मी स्वतःला सांगता येणार नाही मी घरी जाईल आई बाबाला विचारी भाऊला विचारी आणि मग तुम्हाला सांगी असे शंकर या बाळ बोलाया लगरे बड़े बोलाया लगे मना देवा बड़े बोलाया लगरे बड़े बोलाया लगे मना देवा टाइम होईल शंकर सांगायचा गड्या म्हणा भाऊ आज मला बराच दमेलो आहे मला म्हणे भूक लागून गेली मला म्हणे आता जेवणाला जाऊ शंकर्या बाळ होता त्यांची बैठक ढळली शंकर्या बाळ होता सने झोपडीला लगरे बड़े वाला लगे मना देवा बड़े वाला लगरे बड़े वाला लगे मना देवा शंकर बाबा तुम्हारी गाती वासरी झोपडीला याला हनुमंत राहिला सांगतो ये गड्या मला माता उरकण्या होता मला म्हणे जेवाला देवा मला म्हणे भूक लागून गेली शंकर बाबा होता आईला आई बोलाया लगरे बड़े बोलाया लगे मना देवा बड़े बोलाया लगरे बड़े बोलाया लगे मना देवा सांगायला लागला पहिला तुम्ही कुलमी नव्हता बाहेर चार थाटे बोलला घे बापले कुलमी यारी बसा भाऊ बोजारी बसर बस म्हणा भाऊ राजी देवा ये बाळ बोजनी बसर बस म्हणा भाऊ राजी देवा बड़े बोजनी बसरे बस मना बाबूर जी देवा बोलणी बसती आजची बडी सोळे गाती सगळं माणसं याना जेवण करे येती हाती चोळग्याती उरी ढकोर देती हे देवा शारद वगैर होतो मना बाबूर जी देवा शानत वधीर वती मना बाबूर जी देवा
शांतराच्या हिमांचा होता बाहेर बैठकीला बसला आणि मग शंकर बाळ होता पित्याला आईला काय सांगतो हे माता व पिता जवळ येवा जवळ येवा आईवती शंकर्या जवळ गेली शंकर्या बाळाला आई बोलाया लागव लागमानी माई वजी देवा तुई माई बोलाया लागव लागमानी माई वजी देवा तुई आशा ये वगा मंदी मानी माई वजी देवा तुई आणि मग काय सांगतो काय नाही काय काम आहे काय नाही कशा करता बोलवला गेला कशा करता नाही अशी आई होती शंकर्या बाळा याला ये बया चंद्र मी चांदणी चंद्र गेला बुडुनी तुझा गनंद ग हरी तुरा धीर धीर सोड सोड मावले तुझा गनंद गे हरी तुरा धीर धीर दीदी शंकर आई भाऊ बाळे बोलाया लागारे माझा देव रे बाळया बोलाया लागारे माझा देव रे न बाळ मना बोलाया लागारे माझा देव रे होता बोलायला लागला हे गडे माई बघा नित्यविषयी म्हणजे लोकांनी काम करावा लोकांनी मजुरी करावा अशा शंकर्या बाळ मना बोलाया लागारे देव रे बाळ मना बोलाया लागारे मला देव रे धीरे रे मला देव रे मग अशा भावाचा बोलायला लागला आणि मग भावाचा म्हणे काय करतो काय नाही काम धंदा केल्याचे आपले पोट भरणार नाही हजरी केल्याचे आपलं पोट भरणार नाही माता पिता शंकर्या बाळाला बाळे बोल बोल रे माता जुन्या बडा पैशाची ठेवाशी आणि मग कुठे ठेवायला असती कुठल्या पैसा ठेवायला असती असे शंकर्या बळवत आई याला बाळ्या बोलल्या बोल रे बोल 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 रे बोल मला देवानी बोलल्या बोल 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 रे बोल मला देवा तू शंकर्या बाबा सांगायला लागला आणि मग त्याला दुबळी कुलबी सांगितली ये गड्या भाऊ मला पैसा टका आणि मग का पैसा नाही काही नाही बघा इक नाही टीक नाही दुबळी कुलबी माई म्हणे बोलल्या बोल 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 मानी मायाई बाई म्हणे बोलल्या बोल 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 मनी आई तू मग शंकर्या सांगायला लागला ये गडे आई जास्त तर नको म्हणे फक्त 50 रुपया जमा कर 101 रुपया जमा करवा मला एवढाच पैसा लागून राहिला अशा शंकर्या बाळवता आई याला बाया बोलल्या बोल 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 रे बोल मला देवा
घ्या बोल रे बोल मला देवा तू बघायच्या शंकर्या बाबा सांगायला लागला कशा राहिले होती शंकरावंदी गेली ना कशराबाई ना राहील गोदडी आई मग कोड्या कोड्या कोडे 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 मनी आई तू दबाई मारे गोदडी कोडे 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 मनी आई तू मग दादा हिला पहिली कोंडा लावली दादा शंकराच्या मोर पैसा ये ना शिवराय ये ना अना ये ना आई वत 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 मनी आई तू मदी 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 मनी आई तू शंकर्या बाळाचा बरचा पैसा मोजना लावला आणि मग त्याचा शंकर्या बाळाचा पैसा मोजलं आणि मग या दुसरा दिवस 4 रात्र वर्तमान होती खर्चमय येळ होती सूर्यनारायण तयार होती सकाळवारी कडवारीला सूर्यनारायण येती ढाकणकाची नौकरी पिडत मिला सूर्यनारायण भाऊ धना झाला रे झाला मना भाऊ रे देवा देव धना झाला रे झाला मना देवा रे देवा देव धना झाला रे झाला मना देवा रे देवा सूर्यदेवता उद्ध झाला तिला उजाड पडाया लागला आणि मग चिडहिमीचा केला झाला महाराज म्हणजे करबला झाला काही गुजीला भाऊ बेरून सुट रे सुट मला भाऊ रे देवारी कसा बेरून सुट रे सुट मला भाऊ रे देवारी केशा बीरून सुट रे सुट मला देवा रे देवात्री गायगुजीचा बिरडू सुटला गायगुजी तिचा रमानीला लागेती महाराज माझ्या कामधंद्याला लागेती शंकर्या भाऊ होता हे भाऊ यान पाहिजे ये ना तो निघला मागच्या पोऱ्या जवळ मागच्या पोऱ्या जवळ शंकर्या भाऊ बाळ साला या लगा रे लगा मना भाऊ रे देवाती चल बाळ साला या लगा रे लगा मना भाऊ रे देवारी बाळ साला या लगा रे लगा मना भाऊ रे देवाती शंकराचा वैद्य माहेरचा माझ्या पुऱ्याजवळ गेला आणि मग ते जरा सांगायला लागला हे गडिया भाऊ बापा म्हणे 101 रुपया आहेत जास्त त्यावर पैसा नाही हे भाऊ तुला काय करणार एवढ्या मध्ये भाऊ घेऊन देऊ म्हणा भाऊ देवा देवावर घेऊन देऊ रे देऊ मला भाऊ रे देवा मग कशाला बरोबर आहे काही हरकत नाही 5 दिवस राहू देतो बरं चाल तुम्ही आपल्या सोबत चाल आपण ते बा म्हणे घरात जाऊ त्याला विचारून पाहू तेवढ्यापर्यंत देतो तेवढ्यापर्यंत नाही अशा मागणं पोऱ्या बाळे बोल बोल रे बोलणार अरे बोलणार देवा रे माना तू बाळे बोल बोल रे बोलणार अरे बोलणार देवा रे माना
तू बाळे बोल बोल रे बोलणार अरे बोलणार देवा रे माना तू मागण्याचा भारी बरे शंकराला माग लावला कशाला ते नगरी मंदी आणि मग चालायला लागला आता बोलता या ना बाबरा ब्राह्मणच्या घरी भाऊनी गोर गेला रे गेला ना अरे गेला ना रे देवा रे माना तू भाऊनी गोर गेला रे गेला ना अरे गेला ना रे देवा रे मारा निघून गेला माझ्या दराच्या जवळ जाऊन उभा राहिला रामन दादा याला आवाज द्यायला लागला इकडे रामन दादा घरामध्ये ये कुठे येला अशा रामन दादा भाऊ आवाज ऐकणार अरे ऐकणार देवा रे माना दादा वार ऐकणार अरे ऐकणार देवा रे माना सांगायला भाऊ सांगायला लागला म्हणे भाऊ अरे मी म्हणे घरी मग घरामध्ये जाय कुठे जायला नाही यार म्हणे भाऊ इकडे येवा हाल मग या 3 जण होता कशाला बरा म्हणता येत श्रीबंदी वाट्याला भाळे जाऊन बसणार अरे बसणार देवा रे माना तू बाळ जाऊन बस रे बसणार अरे बसणार देवा रे माना तू जाऊन बसला आणि मग तुझा बाबू दादा ना होता संकरामध्ये गेला झारी तांब्या पाण्यानं भरत आणि मग पाण्या येऊन येती बाला पाण्या पाजती आणि मग दादा मागण्या पर्या होता म्हणून दादाला बाळे बोलाया लगरे बाळे बोलाया लग मना देवा तू बाळे बोलाया लगरे बाळे बोलाया लग मना देवा तू म्हणजे बोलायला लागला कशाला थांबणे इकडे बाबून दादा निमने बावरी कलाकडे ही गोष्ट घरी आहे नक्की मला केवढ्यापर्यंत देशी केवढ्यापर्यंत नाही आम्हाला सांगवा तर आम्हाला की राहिला सांगायला बरं पडी असे मागणं पर्या भाऊ बोलाया लगरे बाळ बोलाया लग मना देवा तू बाळ बोलाया लगरे बाळ बोलाया लग मना देवा तू बोलायला लागला हलमेंदाचा बाबा सांगायला लागला इकडे म्हणे पर्याव मै जास्त तर म्हणे नाही 100 रुपयापर्यंत थोडा जागा सोडून देतो अशा बाबांनी सांगला हलमेंग मागण्या पर्याव होता बरं म्हणे काय हरकत नाही आता मी घरी जात त्याला विचारून पाहू मग उद्याला म्हणे तुझ्याकडे येऊ अशा बाळाला बोल रे आशा बाळना बोल मना देवा तू आशा बाळना बोल रे आशा बाळना बोल मना देवा तू याला आणि मग त्याचा बऱ्याता म्हणजे देवासमानी जाती अंगणाचा बरा पर्या होता शंकर याला ये भाऊ बाळे काय ना बोल रे बाळे काय ना बोल मना दे
देवा तू बाळकाये ना बोल बोल रे बोल रे बोल रे बाळकाये ना बोल म्हणा देवा तू हनुमंगाच्या बाळाला सांगायला लागला आणि मग तो शंकर्या होता त्यांच्या जवळ गेला आणि मग तो शंकर्या होता मग समोरच्या पोऱ्या याला शंकर्या बाळ बोल 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 आता बोलणारे रामदेवी बाळ बोल 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 आता बोलणारे